लाडकी बहीण योजना या योजनेचा थोड्याच वेळापूर्वी एक नवीन जी.आर. आलेला आहे। आज 20 जानेवारी मंगळवारी रोजी सामाजिक व न्याय विभागाच्या द्वारे आणि हा जी.आर. जो आत्ता थोड्याच वेळापूर्वी प्राप्त झालेला आहे, सर्वात अगोदर तुम्हाला त्याची अपडेट देत आहे। नवीन जी.आर. आलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात। पण जसं तुम्हाला माहिती आहे, नेहमीप्रमाणे थंबनेलमध्येच आपल्याला लिहिलेलं असतं, व्हिडिओच्या थंबनेलमध्ये सर्व स्पष्टपणे लिहिलेलं असतं आणि तिथे लिहिलं आहे पण हा जी.आर. जानेवारी महिन्याचा नाही। अगदी जी माहिती आहे आणि ती प्रामाणिक खात्रीशीर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं चॅनल करीत असतं आणि कोणत्याही या योजनेच्या संदर्भात जे मुद्दे बी आहेत तर ते लावून धरण्याचं पण काम या चॅनलच्या माध्यमातून केलं जातं। तर बघा, नवीन जी.आर. जो आलेला आहे, मग आता हा सामाजिक न्याय विभागाचा, तर मग जानेवारी महिन्याचा नाही तर मग कोणत्या महिन्याचा आहे, मग त्याबद्दलच आता मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये माहिती देणार आहे। पहिल्यांदा इथे तारीख बघू शकता, कोणत्या तारखेला जी.आर. आलेला आहे बघा, इथे स्पष्ट लिहिलेलं आहे 20 जानेवारी 2026, म्हणजे आज थोड्या वेळापूर्वी आलेला आहे। कोणत्या विभागाचा आहे? सामाजिक व न्याय विभागाचा जी.आर. आहे। मग आता तुम्ही म्हणाल की हा जर जी.आर. जानेवारी महिन्याच्या वितरणाच्या संदर्भात नसेल तर मग हा कोणत्या वितरणाच्या संदर्भात आहे? तर त्याचं साधं सिंपल उत्तर आहे डिसेंबर महिन्याच्या वितरणाच्या संदर्भात हा जी.आर. आहे। आता तुम्ही म्हणाल की सर डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचं तर वितरण झालं आहे ना, मग हा परत कसं काय जी.आर. आला? तर याच प्रकारचे आपण काल पण मी तुम्हाला थोडं स्पष्टीकरण दिलं होतं की या विभागाचा जी.आर. का नव्हता आला आणि आज त्यांचा जी.आर. पण आलेला आहे। आता इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की त्यांची रुटीन प्रोसेस आहे जी.आर. काढण्याची, कोणत्या विभागाची? महिला विभागाची असो किंवा सामाजिक व न्याय विभागाची। पण त्यांनी नोव्हेंबर महिन्याचा काढला होता वितरणाचा जी.आर., परंतु डिसेंबरच्या वितरणाच्या जी.आर. न काढता 13 जानेवारीला वितरण झालं होतं आपल्याला 18व्या हप्त्याचं डिसेंबरचं, आणि त्या डिसेंबरच्या वेळेस यांचा जी.आर. आला नव्हता आणि तोच त्यांचा जी.आर. आता एक रुटीन जी.आर. काढलेला आहे, त्याचा आणि आताच्या वितरणाचा काही संबंध नाही, म्हणजे जानेवारीच्या वितरणाचा। हीच बाब तुम्हाला अगदी स्पष्ट व्हावी, तुमच्या मनामध्ये कोणताही संभ्रम राहू नये, त्यामुळे खास करून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। या जी.आर.च्या आपण आणखी खोलात गेलो आणि तिथे जर माहिती पाहिली तर इथे अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे माहे डिसेंबर 2025। आता डिसेंबरचा महिना आहे, मग त्यामुळे 25च येणार बघा, इथं माहे 2025, 26 येणार नाही, कारण की डिसेंबरच्या महिन्यामध्ये या विभागाचा जी.आर. आला नव्हता, तोच त्याने जी.आर. काढला। आता याच्यामध्ये किती त्यांनी तरतूद, तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे जवळपास 300 ते 350 कोटी तरतूद करीत असतात सामाजिक न्याय विभागाद्वारे लाडकी बहीण योजनेसाठी। बघा 393 कोटी एवढं त्यांनी तरतूद केली होती आणि त्याच्यानंतर महिला बालविकास विभागाचा जी.आर. येतो आणि मग नंतर वितरण होतं। पण यावेळेस 13 जानेवारीला तसं न होता डायरेक्ट वितरण झालं होतं, तर त्याची ती रुटीन प्रोसेस आहेत। आता त्यांचा पोर्टलवर अशा प्रकारचा एक जी.आर. आलेला आहे आणि त्याचा आणि आपल्या जानेवारीच्या हप्त्याचा काहीही संबंध नाही। आता राहिला मुद्दा की मग यांचा परत जी.आर. येऊ शकतो का परत आणखी? तर त्याचं उत्तर आहे होय, या महिन्याच्या शेवटी परत एक जी.आर. यांचा येऊ शकतो, या जी.आर.चा काही संबंध नाही। याच्यामध्ये आणखी एक मुद्दा तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो, तो म्हणजे की हे जे जवळपास 400 कोटीची रक्कम आहे, 393 कोटी, ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरमध्ये पैसे मिळाले नाही आणि त्यांच्यासाठी ही वाढीव तरतूद करण्यात आलेली आहे का? तर त्याचं उत्तर पण आहे नाही। ही एक रुटीन प्रोसेस होती। हीच बाब तुम्हाला इथे या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी कमी शब्दामध्ये आज 20 जानेवारी 2026 रोजी आलेल्या जी.आर.चं जे काही याच्यामध्ये काय गोष्टी सांगितलेल्या आहेत ते तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये कळावं, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे थंबनेलवर सांगितल्याप्रमाणेच लिहिलं आहे। हा जी.आर. जानेवारी महिन्याचा नाही। कोणता जी.आर.? आत्ता जो मी तो व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, थोड्या वेळापूर्वी जो जी.आर. आपल्याला प्राप्त झालेला आहे सामाजिक व न्याय विभागाचा, तो। आता राहिला मुद्दा की मग आपल्याला जी.आर. कधी येणार? परत सांगतो आहे, या विभागाचा जी.आर. या महिन्याच्या अंती येईल, तेव्हा आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट देण्यात येईल। काही काळजी करू नका। काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।